ते त्या ठिकाणी बघा, आता मी ना मतवाड पास करून आलो आहे पुढे आणि संपूर्ण आता जंगल आहे, जंगल लागणार आहे आणि भरपूर मोठमोठे डोंगर पार करायचे. ते डोंगर पार करून पलीकडे जायचं आहे. आता खाली उतरतो, खाली उतरून परत एक डोंगर चढायचं आहे. आणि हे जे आपण ह्या ठिकाणी आहे तो शुलपाणी जंगल आहे. हे शुलपाणी जंगलात आहे आणि शुलपाणी जंगलातून मी चाललेलो आहे आणि वजन कमी झाल्यामुळं हे जी बॅग आहे ती जड होते आता, कारण डोंगर चढायचे, डोंगर उतरायचे, मोठमोठे डोंगर आहेत, भरपूर मोठमोठे डोंगर आहेत, ते उतरायचे आहेत, ते चढायचे आहेत. आणि नंतर थोडा सपाट रोड लागतो, मग बसलं का थोडं बरं वाटतं. पण इथे आश्रम नसल्यामुळे थांबू शकत नाही, कारण इथे जंगली प्राणी भरपूर आहेत, वाघ आहेत, अस्वल वगैरे हे भरपूर आहेत. या कारणामुळं इथे थांबणं जरा अवघड आहे, थांबू शकत नाही कारण रात्रीची. आणि थांबण्याचा हे पण नाही, मंदिर तर इथे ना एकच मंदिर दिसलं, मंदिर नाही आहेत आणि शाळा आहेत, शाळेच्या बाहेर झोपावं लागतं. पण आता आम्हाला जी मतवाडमध्ये जे आश्रम होता, आश्रमशाळा, त्या शाळेमध्ये चांगली सेवा दिली. त्या मुलांनी पण बाबा आंघोळ, गरम पाण्याने आंघोळ वगैरे भरपूर चांगली सेवा दिली. त्यांना परिक्रमावासियांचं लई प्रेम आहे, भरपूर प्रेम आहे त्यांच्या, प्रेम करतात. कोणतेही बाबा येऊ भरपूर प्रेम करतात. असं खाली उतरायचं, खाली उतरल्याच्या नंतर परत असे डोंगर आहे तर थोडं सपाट लागणार, सपाट लागलं का परत वरती चढायचं. म्हणजे हे शुलपाणी जंगल, हे जंगल आहेत. आता ह्या ठिकाणी ज्या जंगलातून आपण चाललेलो आहे, ह्या ठिकाणी ह्या जंगलात आम्ही दोघंच आहे. पुढे दोघंजण गेलेत, 4 जण, पाठीमागून 2 जण येतात, 6 जण आणि अजून 4 जण आहेत, 6 आणि 4 10, म्हणजे एवढे लाख लोक निघल्यात. आणि त्याच्यामध्ये आम्ही फक्त 10 जण आहेत. एक त्याच्यात मैया आहे, बाकी सगळे या मार्गे काय आले नाही, दुसऱ्या मार्गे काही गेलेत आणि काही तर घरीच निघून गेलेत, घरी गेलेत. असे भरपूर जण आहेत, घरी गेलेत. 40% तर घरीच गेलेत. काही गाड्यांनी केली, गाड्यांमध्ये भरपूर बसतात. हे पहा, असं रोड आहे. आता खाली उतरायचं आहे. इथे थोडंसं पाणी तर नाहीच आहे, तर आम्ही पाणी घेतलं आहे, एक कमंडोल भरून घेतलं आहे पाण्याचं. आता जिथे, कारण आता थंडी असल्यामुळं पाणी कमीच लागतं, पण दुपारी पाणी जास्त लागतं, कारण ऊन होतं गरम आणि ह्या गरमीमध्ये पाणी भरपूर लागतं. चढल्याच्या वर चढले. आता सकाळी चाय घेतलेली, त्यांनी मुलांनी चाय दिलेली आश्रमातल्या, मस्त कप चाय बनवतात ती मुलं, सगळे करतात. पण खरोखर त्यांचे सर पण लय भारी आहेत. हे पहा, तर खाली सपाटा लागले, थोडा चढ, थोडा चढ, थोडा चढ, उतार, चढ, उतार, अशा आमच्या परिक्रमेचा एक दिनक्रम आहे. आणि या दिनक्रममध्ये आमची ही परिक्रमा चालते. आणि यामध्ये एक असं आहे, कुणाला BP, शुगर असेल, ह्यामध्ये एकही आजार राहत नाही, सगळे आजार जळून जातात, काही राहत नाही, माणूस एकदम फ्रेश होतो. असं हे नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी बघा, या जंगलात आहे, शुलपाणी जंगलामध्ये. आणि आमचा हा जो परिक्रमाचा हा रोड आहे, हा जो वर डोंगर आहे आणि इथे खाली थोडंसं दरी आहे, त्याच्यात थोडं पाणी आहे. म्हणजे आता पाणी पण थोडं थोडं संपत चाललं. आणि जे इथून पाठीमागे जे परिक्रमा अजून पण परिक्रमा घेतात, आणि त्या लोकांना ह्या ठिकाणी आले तरी त्यांना काहीच भेटणार नाही आहे. आणि कारण पाणी हे संपूर्ण एका महिन्याच्या नंतर नसणार आहे, आटून जाणार पाणी, पाणीच नसणार.
आत्ताच पाणी कमी आहे आणि त्यानंतर ते परिक्रमा उचलतात त्यांना काही भेटणार नाही बघा. असं जंगल आहे. आता हा जो डोंगर दिसतो ना, तो हा डोंगर पार करायचा तर खाली उतरतो आहे. तर तो डोंगर पार करायचा, हा समोर दिसतो आहे हा डोंगर आम्हाला चढायचा आहे. हा जो समोर दिसतो आहे आपल्याला हा डोंगर चढायचा आहे. जिथं कमी बाजू असेल तिथून काकडून जसा रोड असेल तसं, पण आम्हाला हा डोंगर चढायचा आहे. आणि इथे सागाचं जंगल सगळ्यात जास्त सागाचं जंगल आहे या सातपुडा पर्वतामध्ये. आणि शुलपाणी जंगल, सातपुडा पर्वत, विंध्य पर्वत, ह्या पर्वतांमध्ये ना सर्व सागाचं जंगल आहे. मांधाता पर्वत, हे जेवढे पर्वत आहेत ह्या पर्वतांमध्ये सर्व सागाचं जंगल आहे. या जंगलातून आपण चाललेलो आहे. या जंगलातून आपल्या परिक्रमाचा एक दिवस आहे, 46वा दिवस आहे हा. 46वा दिवस, बरोबर 46वा दिवस आहे. आज 16 तारीख आहे. बा असं हे जंगल आहे. इथे थोडा रस्ता कसा हे तोडल्यामुळं रस्ता झाला आहे बघा. इथे कसं जंगली प्राणी असतात त्याच्यामुळं काय गॅरंटी नसते. नर्मदे इथे घर, इथं म्हणजे हे वन विभागाचं एक छोटंसं बांधलेलं आहे मंदिर दिसतंय. एवढं खाली मंदिर आहे मोहामेडन लोकांचं. कोणतं मंदिर आहे काय तर काही सांगू शकत नाही कोणतं मंदिर आहे, कारण त्याला खाली मंदिर आहे. आणि कसे शिमेटेमध्ये बांधले एकदम खाली. एवढ्या जंगलात काय आहे ते मंदिर, काय आहे नक्की काही कळत नाही. एवढं खाली मंदिर आहे. आता आमचा रोड आहे ना कसा असेल ह्याच्यामध्ये काय सांगता येणार नाही. कुठून असेल तो जेव्हा आम्ही खाली जाऊ तेव्हाच कळेल आम्हाला रोड कसा आहे काय आहे, आणि तुम्हाला पण समजेल. हे बघा हे असं आहे या ठिकाणी. तर खाली इथं जाणार नर्मदे यार. या ठिकाणी मी आहे ना आता आहे ना शुलपाणी जंगलामध्ये, पूर्ण जंगलामध्ये खाली आहे दरीत आहे. आणि दरीत असल्यामुळे एक छोटंसं एवढाच नाला चालू आहे. या ठिकाणी एवढा नाला फक्त पाणी एवढंच चालू आहे. जर आत्ता आहे ना 1-1.5 महिन्याने हे पाणी पूर्ण जाणार आहे, पाणी राहणार नाही आहे आपल्याला. आणि हे पहा ह्या जंगलातून आपण चाललेलो आहे. काही ठिकाणी रोड थोडेसे हेच आहे, बघा काही ठिकाणी जे आहे ना रोड आहे ना चांगले नाही आहेत, काही ठिकाणी रोड चांगले आहेत. बघा सपाट जंगल आल्याच्या नंतर, सपाट रोड आल्याच्या नंतर चालायला जरा बरं वाटलं. आणि ज्या शुलपाणी जंगलामधून आहे ना आम्ही थोडेच जण आहेत परिक्रमावासी, लय नाही आहेत. आम्ही फक्त एक पाठीमागून आत्ता तर सध्या आम्ही दोघंच आहेत. एक बाबा आणि मी, मौनी बाबा. ते काय त्यांचं परिक्रमा म्हणजे ना परिक्रमा पूर्ण होतपर्यंत बोलायचं नाही. मौनी बाबा हे असे छोटे छोटे झरे करतात. तिथे झरे करून पाणी पितात. आणि हे असं पाणी वाहतं हे ह्या जंगलातून. आणि हे जंगल आहे बघा. तर ह्या रोड आहे आम्हाला जाण्यासाठी. आता जर आम्हाला असं जर खालून वर चढायचं नसतं तर कुठेतरी एका ठिकाणी तरी आम्हाला चढावं लागणार आहे 100%. कारण आता जो आम्हाला खालून रोड दिलेला आहे तो परिक्रमा रोड आमचा जो खालून आहे, ज्या वेळेस परिक्रमा पहिल्यापासून चालते त्या टायमिंगला आपल्याला असं छोटं काहीतरी बांधलं जातं. पण ते एवढे दिवस काही राहत नाही, ते निघून जातं जे एरो वगैरे हे असतात ते. आणि तेव्हा त्या ठिकाणी असा
असा जंगल आहे, जंगली झाडं आहेत, पण साग भरपूर आहे. आणि पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस असेल या ठिकाणी. चालायला असा रस्ता चांगला आहे. ते छोटा बांध बांधला आहे, छोटासा पाणी अडवण्यासाठी. कारण तेवढं टिकलं तरी 15 दिवस 20 दिवस पुढं चालतं, कारण हे पाणी सर्व खाली निघून जातं ना. हे पण असं आहे या ठिकाणी नर्मदे त्या ठिकाणी आम्ही ना जंगलातून आलो आहे. हे पहा, हे असं जंगल आहे, या जंगलातून आले आणि इथे आम्हाला एक अन्नक्षेत्र लागले. इथे लागले नर्मदे या ठिकाणी. नर्मदे नर्मदे शिलपुरा माँ नर्मदा सीताहदने ग्राम मानखेड आहे. बक्तड तालुक्यामध्ये येतं अजिलपुरा. आणि हे अन्नक्षेत्र आहे. आणि मानखेडा गाव छोटीशी वाडी आहे. आणि का नर्मदे हे गाव कोणसा आहे? छोटा वाड मानखेडा आहे का? मानखेड आहे. अच्छा. हे मानखेड्यामध्ये आम्ही इथे छोटंसं एक अन्नक्षेत्र आहे. अन्नक्षेत्र तर आम्ही ह्या रोडने चाललेलो आहे. हा जो रोड आहे एक अन्नक्षेत्र, आणि त्या ठिकाणावरून आम्हाला दुसरीकडून पण रोड आहे. त्या ठिकाणावरून आम्ही आता हे छोटं शेत आहे त्या, आणि ह्या जंगलामध्ये शुलपाणी जंगल आहे. त्या जंगलामध्ये आणि त्या जंगलात आम्हाला आहे ना जो परिक्रमा रोड आहे, हा जो रोड दिला आहे, या रोडमार्गे आम्ही चाललेलो आहे. आणि मला पुढे लागेल तो आता एक आश्रम लागेल. ते आश्रम अन्नक्षेत्र आश्रम आहे छोटा नर्मदे या ठिकाणी बघा आपण येणं या शुलपाणी जंगलामध्ये आहे ना एक आश्रम आहे. हे आश्रम रमणबाई लक्ष्मणबाई सातिया यांचं जे आश्रम आहे हे आहे ना आपल्याला आहे ना हिच्या या शुलपाणी जंगलामध्ये मनखेडा गाव आहे, ग्राम बक्तड तालुक्यामध्ये. हे शुलपाणी जंगलात आपण ज्यावेळेस येऊ ना त्या ठिकाणी आपल्याला लागेल नर्मदे या ठिकाणी बघा. या आश्रमावरून निघल्याच्या नंतर आहे ना आपल्याला जो लागेल ना हा पगदंडी मार्ग, हा पगदंडी रोड आपल्याला पकडायचा आहे. हा शुलपाणी जंगलामध्ये पगदंडी रोड आहे. हा रोड पकडून आपल्याला पुढे हा आपला परिक्रमा रोड आहे. हे पहा थोडंसं काय हलकं झाले का थोडा वेळ टेकावले हलकं झाले ते काही कळत नाही, मार्ग नाही, पण बरं वाटलं थोडं हलकं झाल्यानंतर. चालाय पण बरं वाटलं. हे पहा ह्या ठिकाणी आपण आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला जो आहे पगदंडीच रोड पकडायचा आहे. पगदंडी मार्ग पकडून आपल्याला सरळ खाली जे जायचं आहे. आणि आपल्याला आता हे डोंगर पार करून पलीकडे जायचं आहे नर्मदे या ठिकाणी बघा. आपण उतरून आल्याच्या नंतरचे मानखेडा आहे ना, मानखेडावरून आल्याच्या नंतर गावावरून आपल्याला सरळ हा क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला एक पंप लागेल. हा पंप आहे म्हणजे त्या पंपापासून आपल्याला रोड पकडायचा आहे. म्हणजे रोड नाही आहे, पुढे पगदंडीच पकडत चालायची आहे. पगदंडी मार्ग आहे आपल्याला. ते नर्मदे